छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरील जंगलामध्ये गेल्या 40हून अधिक तासांहून चकमक सुरू आहे। 1000 नक्षलवाद्यांना 10,000 पोलिसांनी घेरले। सिरोंचा तालुक्यातल्या पातागुडम या सीमेपासून 40 किलोमीटरवरती ही चकमक सुरू आहे। चकमकीत 7 पेक्षा अधिक नक्षलवादी ठार झालेत अशी प्राथमिक माहिती आहे। देशातील आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी नक्षली कारवाई मानली जाते। अधिक माहिती घेऊयात, मनीष रक्षमवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनीष, काय अधिक माहिती? प्रज्ञा, गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवर गेल्या 36 तासापासून मोठी चकमक सुरू आहे। यामध्ये 7 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि छत्तीसगड बिजापूर जिल्ह्याच्या करेगुट्टा जंगलात मोठी नक्षली कारवाई सुरू आहे। हे इतिहासातली सर्वात मोठी कारवाई होऊ शकते प्रज्ञा। सर्व आणि महत्वाचं म्हणजे या छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील 10,000 सुरक्षा जवानांचा सहभाग आहे आणि त्यांनी बिजापूर जिल्ह्यातील करेगट्टा जंगल भागात सुमारे 1000 नक्षलवाद्यांना घेरले असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी तेलंगणा राज्यातील नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकामध्ये करेगुट्टा टेकडीवर स्फोटके पुरून ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे या परिसरात नागरिकांनी येऊ नये असे आवाहन केले होते। मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यांनी अँबुश लावून ठेवलेला असल्याचा अंदाज असल्यामुळे हेलिकॉप्टर सुद्धा पोलिसांकडून तैनात करण्यात आले आहे। हेलिकॉप्टरने वारंवार गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आणि महत्वाचं म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याने या सर्व घडामोडीकडे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। प्रज्ञा।